कोकण. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो निसर्गरम्य परिसर आणि नितळ हासणारा गोड समुद्र किनारा. कसलं भारी आहे ना हे. चला तर मग करूयात कोकणवारी आणि जाऊयात गणपतीपुळ्यातल्या बाप्पाच्या भेटीला. चला. आणि मग काय, सुरू झाली आमची कोकण यात्रा. पिंपरी चिंचवड पासून निसर्गरम्य अशा मुळशी धरणाच्या वाटेवरून आणि वळणाचा असलेला आमच्या पुण्याचा ताम्हिणी घाटातून आम्ही निघालो. आणि अर्थातच ताम्हिणी घाट पार केल्यानंतर प्रचंड भूक लागली होती. 1.5 तासाचा प्रवास केल्यानंतर ताम्हिणी घाटाच्या अगदी पायथ्याला ताम्हिणी घाट उतरल्यानंतर असणारे हे सुंदर असं सरपंच हॉटेल. आहा, बाहेरून या हॉटेलचा ऑरा बघूनच कधी एकदा जातोय आणि नाश्ता करतोय असं झालं होतं. भेटूयात सरपंच हॉटेलला. चला. आत एंटर केल्यानंतर आमच्या श्रेयांची ऑलरेडी मस्ती चालू झाली होती. आणि समोर तुम्ही पाहतच असाल अतिशय सुंदर हॉटेल आणि अर्थातच आपली मराठी आपुलकीची माणसं आणि त्यांनी जेवू घातलेलं जेवण किंवा नाश्ता अतिशय अप्रतिम. माझं सजेशन नक्की असेल, तुम्ही जर का ताम्हिणी घाट उतरून आलात तर सरपंच हॉटेलमध्ये नाश्ता किंवा अगदी जेवण करायला थांबा. चला तर जाऊयात पुढे. पुढे पाहत असाल तर आम्हाला लागला एक बोगदा. आणि बोगदा म्हटलं की नुसती मज्जा. श्रेयान पण काहीतरी म्हणत होता बोगद्यामध्ये. संपूर्ण अंधार पण एक बोगदा आल्याची वेगळीच मज्जा श्रेयांना वाटत होती. आणि मग गणपतीपुळे अगदी काही 1 तासाच्या अंतरावरती राहिल्यानंतर आम्ही जरा थांबलो आणि कोकणातल्या रस्त्यांवरती चालण्याचा एक सुखद अनुभव घेतला. तुम्हाला सांगू का, या रस्त्यांवरती गर्द झाडीत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणारी ही हिरवळ ही अनुभवताना आणि इथून चालताना हे जे सुख आहे ना, ते काही औरच आहे. ते शब्दातीत आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर पुढे गंमत पहाच. अरे काय सांगू तुम्हाला, आम्हाला मिळाला करवंदाच्या जाळ्या. येस, एकच मिळाली, तिथे भरपूर होत्या, परंतु आमच्या आईसाहेबांना ते स्पॉट झालं. आणि मग काय, करवंद काढायची. मग जिथे दिसेल तिथे थोडे खूप सारे करवंद नव्हते त्या झाडाला, परंतु आयुष्यात पहिल्यांदा मी स्वतः करवंदांच्या जाळ्यातून करवंद काढली. अरे भाई, वेगळीच फिलिंग होती ती. काय सांगू तुम्हाला. ते बघा, माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसतही असतील, मी काही इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इतके सुंदर आणि गोड करवंद, जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच आयुष्यात करवंदाच्या झाडाची करवंद काढता स्वतः आणि मग तिचा मस्तपैकी असा आस्वाद घेतात, ती काही मजा औरच असते. आम्ही काय मग करवंद मस्त खाल्ली, एन्जॉय केला. तिथे रस्त्यावरती बसलो, थोडंसं फिरलो, तिकडे निसर्गाचा आस्वाद घेतला, महत्वाचं म्हणजे. आणि मग गाडीत बसलो आणि निघालो गणपतीपुळ्याकडे. गणपतीपुळ्यामध्ये पोहोचून हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि हॉटेलच्या गॅलरीमधून दिसणारा हा गणपतीपुळेचा सुंदर असा समुद्र. काय सांगू, समुद्र म्हटलं की मला काहीतरी वेगळंच होतं. खूप छान वाटतं आणि कधी तो समुद्र त्याच्याकडे ओढ लावून घेतो हे कळतच नाही. म्हणजे तिथे जाण्याच्या अगोदर मला गॅलरीतून दिसणारा समुद्र पाहूनच अगदी पिघळायला झालं होतं असं म्हणायला हरकत नाहीये. आणि मग आम्हाला घरातून निघायला उशीर झाला होता, त्यामुळे आम्ही पोहोचलो रात्री गणपतीपुळ्याला. मग आम्ही छान पटकन रेडी झालो, सगळ्यांनी कुर्ते वगैरे नेले होते, सो आम्ही पटकन परिधान केले आणि गेलो गणपतीपुळ्याच्या मंदिरात. मंदिर बंद व्हायला आलं होतं, त्याच्यामुळे खूप घाई आणि सगळे लोक पटपट चला असं करत पुढे जात होती. आणि फायनली गणपतीपुळ्याच्या बाप्पाचं दर्शन झालं. तुम्ही तो नवरा माझा नवसाचा पिक्चर पाहिलाच असेल. किती ते सुंदर गणपतीपुळे. आहा. आणि त्यातलं ते गाणं, वेदशास्त्रा माझी तू मंगलमूर्ती, अशी सुंदर मंगलमूर्तीच होती. आणि गणपती बाप्पा म्हटल्यानंतर जिव्हाळ्याचा विषय नाही का. आणि मग पुढे मंदिर परिसर आम्ही पाहिला. हे मंदिराच्या भिंतीवरती कोरलेलं बाप्पाचं सुंदर असं शिल्प पाहणं म्हणजे काही औरच होतं. प्रत्येक बाप्पाचं शिल्प अगदी डोळे भरून पाहिलं आणि मग दिसला तो पुन्हा एकदा गणपतीपुळेचा मोरया. तिथे गणपती बाप्पा मोरया म्हणून आम्ही सर्वजण तिथून निघालो. पटकन काही असे सुंदर फोटोज काढलेत. आणि एंडला तुम्ही जर का पाहत असाल तर आमच्या मातोश्रींनी बाप्पाच्या उंदीर मामाच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं.
आता ते काहीतरी छान छान असणार तिच्यासाठी आमच्यासाठी हे नक्की. बघूयात बाप्पा पावतोय का. आणि मग सकाळी लवकर उठून थेट निघालो गणपतीपुळ्याच्या समुद्र किनाऱ्यावरती. जवळ समुद्र पाहून एक खूप आनंद मिळाला. खरं तर इथे गर्दी होती. पुढे आम्ही समुद्र एक्सप्लोअर केला आहे, तो आपण आता पुढे अजून पाहूयातच. परंतु इथे माझ्या मम्मीने खूप एन्जॉय केलं. हे बघा हे बघा हे बघा कसं तोंडावरती पाणी आलंय आणि आता ती बघते की कोणी तिला पाहिलं का, कोणी तिला पाहिलं का. मजाच मजा नाही का. त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या बाबांनी, माझ्या पप्पांनी आयुष्यात पहिल्यांदा समुद्रकिनारा पाहिलाय. हे किती गोड गोष्ट आहे ना. मला त्यांचा मुलगा म्हणून खरंच खूप आनंद वाटतोय किंवा खूप अभिमान वाटतोय की त्यांच्या मुलांनी त्यांना समुद्रकिनारा दाखवला आयुष्यात पहिल्यांदा. आणि मला खूप अप्रूप पण वाटते की माझ्या बाबांनी पहिल्यांदा आयुष्यात समुद्रकिनारा पाहिलाय. त्या समुद्रांच्या येणाऱ्या लाटा, त्या रेतीवरती चालणं आणि तेही त्यांच्या पत्नीसोबत म्हणजेच माझ्या मम्मीसोबत. सो क्यूट असं कपल मस्तपैकी फेरफटका मारून आलं आणि मला जाम 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 भारी वाटलं. आणि त्यानंतर अर्थातच आमचे श्रेयान देवकर आणि त्याची मम्मा म्हणजेच माझी बहीण नूतन देवकर. तर ह्या दोघांनी पण प्रचंड एन्जॉय केलं. श्रेयान पाण्यामध्ये पहिला गेला तेव्हा घाबरत होता जायला आणि त्याच्यानंतर एकदा त्याला कळालं की अरे अशी लाट येते, मग ती अशी आपल्याला पटकन मागे ढकलते, पुढे ढकलते, खेचते आणि पटकन अंगावरती पाणी येतं. आणि एकदा त्याला ते सगळं रुटीन झाल्यानंतर अरे बापरे, मग नंतर तो सोडेच ना. त्याला समुद्र किनाऱ्यावरनं जायचंच नव्हतं, वापसच जायला तयार नव्हता. सो त्याच्या मम्मीने आणि त्याने खूप खूप एन्जॉय केलं तिकडे. आणि मग तिथलं नारळ पाणी पिलो, श्रेयाने गोळा खाल्ला. काय 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 सांगू त्याची गंमत आता तुम्हाला. आणि हे बघा श्रेयांच्या लिहिलेल्या नावासमोर मस्तपैकी त्याने फ्लेक्स केला आणि मग आम्ही निघालो खायला. अर्थात कारण समुद्रावरती इतका खेळल्यानंतर प्रचंड भुका लागल्या होत्या, भुका. तर कोकणात गेलोय भावा, असं काय करायला. कोकणात गेलोय आणि मासे खाल्ले नाहीत, असं होईल का तुम्ही सांगा बरं मला. आणि मग काय आम्हाला दिसलं कोकणातलं मत्स्यगिरी हॉटेल. काय हॉटेल सांगू तुम्हाला, ते डॉल्फिन बघूनच. डॉल्फिन खायचे नव्हते पण हा चला आतमध्ये जाऊयात. गेल्यानंतर कोकणात गेलं की माझं एक पहिलं असतं की मला सुरमई खायची असते, म्हणजे अनडाऊटेडली मला सुरमई खायचीच असते. आणि मग पापलेट त्यातल्या त्यात ओके. पण गंमत अशी झाली की त्यांच्याकडे सुरमई थाळीच नव्हती, कारण त्या दिवशी प्रचंड क्राऊड वगैरे असल्यामुळे ते बोलले की सुरमई अजून आलीच नाहीये बाजारात वगैरे. मग काय करायचं, तर मग तिथल्याच एका दादांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही इथल्या लोकल मासे ट्राय करून पहा. आणि आयुष्यात फर्स्ट टाइम मी कोकणातले लोकल मासे ट्राय केले. लेप आणि दुसऱ्या माशाचं नाव मला आठवत नाहीये, परंतु अस्खलित सुंदर लागणारे ते मासे. आहा, मला तर प्रचंड आवडली ही थाळी. आणि मग मस्तपैकी इथला आस्वाद घेतला, छानपैकी हे हॉटेल पाहिलं आणि मग आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशन वरती. हा आहे मालगुण गावातला मालगुण बीच वरती जाण्यासाठीचा सुंदर असा निसर्गरम्य मार्ग. आणि मग काय मालगुण बीचला पोहोचलो आणि पाहतो तर काय, आयुष्यात पहिल्यांदा बीच वरती एकही मनुष्य नव्हता. आई शपथ तुम्हाला काय सांगू, बीच आणि पीस, शांतता, हे कॉम्बिनेशन मला प्रचंड आवडतं. आणि जेव्हा हा सुंदर नजारा मी पुढे पाहिला त्यानंतर मी पळतच सुटलो. तिथे बसलो, तिथला तो समुद्राचा ओरा पाहिला. मला पर्सनली समुद्रात उड्या मारायला आवडत नाहीत, परंतु तासन तास बीचवरती बसणं आणि त्या समुद्राची सुंदरता पाहणं ह्यातच काहीतरी वेगळंच सुख आहे. पण श्रेयान मात्र अपोजिट आहे, त्याला तर प्रचंड खेळायचे. आणि मग काय बघा तो कसं त्याच्या मम्मीकडे परत परत चाललाय. मस्तपैकी दोघांनी फ्लेक्स केलं, छान फोटोज काढले, खूप सारे एन्जॉय केलं, आजीसोबत एन्जॉय केलं त्याच्या. आणि मग काय नंतर मी आलो, मग माझे फोटो काढले आणि मग समुद्र आणि केतन काही औरच. स्वर्ग कुठे आहे हे माहीत करायचे असेल तर त्याने कोकणात जावे, कारण कोकण हा जणू स्वर्गच आहे. कोकणात जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा स्वतःला भाग्यवान समजतो, कारण कोकणाचा निसर्ग आहेच तसा. कोकणाला आठवलं की नजरेसमोर उभे राहतात ते उंच हिरवेगार डोंगर, नद्या आणि भव्य असा पसरलेला समुद्र किनारा, ज्यावरून
पळत सुटायला मला काही औरच आनंद वाटला. कोकणाच्या या निसर्गाच्या सौंदर्यात विविध गोष्टी आणखी भर घालत असून पावसाळ्यात जर का आपण इथे आलो तर मग तर आहा एक सुखच. आणि हा समुद्र किनारा असा पळत पळत पाहण्यात आणि हे शूट करण्यामध्ये, थोडंसं फ्लेक्स करण्यामध्ये मला ज्या मजा आली. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा. श्रेयांनी इथे मस्तपैकी सरबत पिला आणि आम्ही दोघांनी केलं चिअर्स. आणि आपण आता आलो आहोत कविवर्य केशवसूत यांचे जन्मस्थान आणि स्मारक पाहण्यासाठी. आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसूत म्हणजेच श्री कृष्णाचे केशव दामले यांचा जन्म 15 मार्च 1866 साली मालगुंड या गावी झाला. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळ्यापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालगुंड येथे कोकण मराठी साहित्य परिषदेने कवी केशवसूत यांचं स्मारक उभारलं आहे. या स्मारकाचे उद्घाटन दिनांक 8 मे 1994 रोजी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या हस्ते झाले. त्यांनी केशवसूत स्मारक म्हणजे मराठी कवितेचे तीर्थक्षेत्र आहे असे म्हणून मालगुंड ही मराठी कवितेची राजधानी आहे असे आपल्या उद्घाटनपर भाषणात गौरवाने म्हटले आहे. 150 वर्षापूर्वीचे कविवर्य केशवसूतांचे हे घर. घराच्या आत शिरल्यावर प्रथम लागते ती पडवी आणि 2 पायऱ्या चढल्या की वरती आहे ती ओटी. आतमध्ये ही प्रशस्त अशी जागा आहे, यालाच माझघर असे म्हणतात. आणि इथेच आहे कविवर्य केशवसूतांची जन्मखोली. घराच्या 4ही बाजूंना पडवी आहे. असे कोकणातले कवी केशवसूतांचे सुंदर असे घर. जन्मघराच्या मागच्या बाजूला काही काव्यशिल्प कोरलेली आहेत आणि अर्थात त्यातली माझी अत्यंत लाडकी कविता एक तुतारी द्या मजा आणोणी. आपण सर्वांनी ही कविता लहानपणी आपल्या पुस्तकात ऐकलीच आहे, वाचली आहे आणि आपल्याला ती पाठही होती. कवी केशवसूतांनी अवघ्या 39 वर्षाच्या आयुष्यात 132 कविता लिहिल्या. अर्थात त्यातल्या बऱ्याचशा कविता त्यावेळच्या समाज मनाला प्रभावित करणाऱ्या होत्या. 100 वर्षापूर्वी कवी केशवसूतांच्या काळात ब्रिटिशांची सत्ता होती. कवी केशवसूत हे बंडखोर कवी होते. त्यांच्या कवितांमधून त्यांनी अन्यायाविरुद्ध, रूढी परंपरांविरुद्ध तळमळीने आवाज उठवला. काव्यशिल्पांच्या मागेच काव्य संपदा हे भव्य आणि सुंदर असं दालन आहे. या दालनामध्ये महाराष्ट्रातील 100 वर्षातील गाजलेल्या कवींचे एकत्रित दालन आपल्याला पाहायला मिळते. इथेच काही प्राचीन त्या काळात वापरल्या जाणाऱ्या वस्तूही जतन करून ठेवलेल्या आहेत, ज्या आपण आता समोर पाहिल्या. अशा या कवी केशवसूतांच्या जन्मस्थानाला भेट देऊन मन अगदी काव्यमय झालं. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या शेवटच्या डेस्टिनेशनकडे, तो म्हणजे आरेवारे बीच. मला वाटतं आरेवारे बीचवर जाऊन एन्जॉय करण्यापेक्षा हा जो रोड आहे, जो समुद्र किनारा अगदी रस्त्या लगत जातो ना, गाडीतूनच हा समुद्र किनारा पाहणं म्हणजे काही और सुख आहे असं मला वाटतं. संध्याकाळ झाली होती त्यामुळे सुंदर असा सनसेटही आम्हाला अनुभवता आला. हा सुंदर असा आरेवारे बीच, सुंदर अशा लाटा आणि थंड वाऱ्याची झुळूक. काय मस्त आहे ना ही निसर्गाची जादू. आभाळ, वाळू आणि निरंतर पसरलेली शांतता. मनातील सगळी दगदग दूर झाली. समुद्राच्या साक्षीने आजचा दिवस आणखी खास बनतोय. निळेशार पाणी, सोनेरी वाळू आणि लाटांचा तो नाद. कोकणाची हवाच काही वेगळी आहे. क्षितिजावर विरघळणारा सूर्य आणि शांत समुद्राची सोबत. दिवस अगदी सार्थकी लागला. आणि अर्थात आपण आलो आहोत व्लॉगच्या शेवटाकडे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी हे तर नक्की फ्री आहे, बट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर नक्की सबस्क्राईब करा आणि असाच सुंदर असा कंटेंट, व्लॉग असेल किंवा नॉलेजेबल असेल, जो मी घेऊन येणार आहे. सो त्यासाठी स्टे ट्यून. दिस इज केतन पवार सायनिंग अप फॉर टुडे. टेक केअर. बाय बाय.